नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे कमळी. जर आजच्या भागात बघितलं तर फारच मजा येणार आहे. कारण की कमळी आणि निंगी हे अभ्यास करत असतात आणि त्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की जी मुले आलेली असतात त्यांना एकाला शोटर दिलेला असतो आणि दुसऱ्याला शोटर दिला नसतो. कमळी देवाच्या फोटोकडे पाहते आणि विचार करते की आपण त्या मुलांना काय भेट द्यायची, कारण की आपल्याकडे पैसेसुद्धा नाही. तेव्हा नेंगी म्हणते, "तू काय विचार करत आहे एवढा, की काय करायचं आहे?" तेव्हा ती सांगते, की "मला ती मुलं डोळ्यासमोरूनच जात नाही. कारण की एका मुलाला ऋषीने स्वेटर दिला आणि बाकीच्यांना मी सांगितले, की पुढच्या वेळेस येताना स्वेटर घेऊन येईल. परंतु आपल्याकडे तर पैसे पण नाही." तेव्हा नेंगी म्हणते, "आपण काहीतरी करूया." आणि त्या ठिकाणी ती समोर अनेकाची मैत्रीण असते. तीही सर्व ऐकत असते. मग ती म्हणते, "तुम्ही तर काही अभ्यास करत नाही. त्यामुळे मला लाईट बंद करणे गरजेचे आहे, कारण की मला झोपायचं आहे." तेव्हा निंगी म्हणते, "तू अशीच पास होणार आहे का? तुला काय वाटते? तू आम्हाला पण अभ्यास करू देत नाही आणि स्वतःसुद्धा अभ्यास करत नाही. तुला काय ती अनिका पास करणार आहे का पेपर न देता? तिचा काय भरोसा? ती तुला पास करेल की नापास करेल? कारण की तिने कित्येक जणांना फसवले आहे प्रत्येक वेळेस आणि तुलासुद्धा ती फसवू शकते." मग हा विचार अनिकाच्या मैत्रिणीच्या डोक्यातसुद्धा येतो. तिलासुद्धा वाटतं की आपण जर अभ्यास नाही केला तर आपण नापास होऊ शकतो. आता जर मी अभ्यास करायला घेतलं तर यांच्या लक्षात येईल. तेव्हा ती म्हणते, "हे झोपल्यानंतर मी अभ्यास करेल." आणि मग निंगी आणि कंबळी मग दिवा लावतात आणि मग ते रात्रभर अभ्यास करतात. दुसरीकडे असं होतं की राजन हा मुलीचा फोटो आणण्यासाठी जात असतो. चित्रकाराने बोलवलेलं असतं, परंतु तो काही जात नाही, कारण की त्याला दुसऱ्या ठिकाणी मीटिंग असते. तेव्हा तो म्हणतो, "मला जायला जमणार नाही, मला काम आहे." तेव्हा तिची बायको जी असते रागिनी फारच हुशार असते. ती त्याला प्रेमात पाडते. ती म्हणते, "जर तुमची मोठी मुलगी घरात आली तर आम्हाला फारच आनंद होईल. आम्ही तिचे स्वागत करू." असं ती हास्य करून दाखवत असते. म्हणजेच काय की तिच्या स्वतःच्या मनामध्ये कोणते पट नाही असे ती सिद्ध करत असते. तर राजनला म्हणते की तुमची मोठी मुलगी भेटली तर फार आनंद होईल. आम्हाला सर्वांनाच आनंद होईल. आमच्याकडून चूक झाली अगोदर, परंतु आता परत तशी चूक होणार नाही. वाटलंच तर मी तिचा फोटो घेऊन येते. तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर द्या. तेव्हा राजन म्हणतो, "ठीक आहे, मी तुला व्हॉट्सअप करतो त्या चित्रकाराचा ॲड्रेस आणि फोन आणि तू घेऊन ये." कामिनी आणि रागिनी हे दोघे फार खुश असतात. रागिनी सांगते कामिनीला की बघ मी काय जादू केली आहे. शेवटी मी बायको आहे. रागिनी आईला सांगते कामिनीला, बघ मी नवऱ्यावर कशी जादू केली आहे. त्याला मोहात पाळले प्रेमाच्या आणि त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. आता आपण दोघे जाऊया आणि फोटो घेऊन येऊया. मग हे दोघे त्या ठिकाणी पोहोचतात, कारण की राजन त्यांना SMS करतो आणि SMS केल्यानंतर त्यांना ॲड्रेस सापडतो. परंतु तो माणूस चित्रकार असतो, तो काही फोटो देण्यास तयार नसतो. तेव्हा कामिनी सांगते की फोन कर नवऱ्याला. मग ती रागिनी फोन करते आणि सांगते की ते फोटो देत नाही, तुम्ही सांगा फोटो देण्यासाठी. तेव्हा राजन त्यांना फोन करतो आणि सांगतो, ती माझी बायको आहे, मला सध्या यायला जमलं नाही, तुम्ही तिला फोटो देऊ शकता. आणि मग ह्या दोघींना फारच आनंद होतो. तो चित्रकारसुद्धा पाहतो की ह्या दोघींच्या मनात काहीतरी कपट सुरू आहे. आणि मग त्या दोघी त्या फोटो घेतात आणि बघतात तर काय कोणाचा फोटो, कमळीचा फोटो, आणि त्यांना धक्काच बसतो. मग ते विचार करतात की आपण ह्या कमळीला आणि तिच्या आईला दोघांना मारायचं आहे, कारण की त्यांचा फोटो मिळणे फार गरजेचे होते आणि तो फोटो भेटलेला आहे. आता गंमत अशी आहे की ते घरी जाताना दुसरा फोटो देणार आणि इकडे कमळी आणि तिच्या आईचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी पूर्ण तयारी करणार. अशा प्रकारे हा आजचा भाग आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स सो मच.